या आहेत वंदना गावडे. त्या मोहफुलापासून खाद्यपदार्थ बनवतात. गडचिरोलीच्या दुर्गम भागातील महिलांना त्या रोजगार पुरवतात. नेहमी दारूशी जोडल्या जाणाऱ्या मोहफुलांना त्या आरोग्याशी जोडतात. मोहाला आणि ह्या लाडूला समोर न्यायचं आणि जी दारू आहे ती दारूला गडचिरोलीची मोहाची दारू बनवणारी त्याला कुठंतरी एक कमी करावं. माझ्या गावाचे नाव जीवनगटा, तालुका एटापल्ली, जिल्हा गडचिरोली. माझ्या गटाचे नाव आहे आदिवासी लक्ष्मी महिला बचत गट. गेली 20 वर्ष वंदनाताई बचत गटाचे काम करत आहेत. गावातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याच्या वंदनाताईंच्या संकल्पाला राज्य शासनाच्या उमेद उपक्रमाची साथ मिळाली आहे. बचत गटाच्या माध्यमातून मोहफूल आधारित आम्ही प्रोडक्ट बनवतो, जसे की मोहाचे लाडू, मोहा पेढा, मोहा बर्फी, मोहा जाम, मोहा चिक्की, मोहा ड्रायफ्रूट बर्फी, मोहा अंजीर बर्फी, मोहा चटणी, मोहा लोणचं, असे विविध प्रोडक्ट आम्ही मोहापासून बनवतो आणि त्याची मार्केटिंग सुद्धा आम्ही करतो आहे. मोहफूल हे दारू निर्मितीसाठी वापरलं जातं. मोहफूल वेचणाऱ्या महिलांना अगदी नगण्य मोबदला मिळतो. वंदना गावडेंनी मात्र यात बदल करून महिलांकडून दुप्पट दराने मोहफुली विकत घेण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हे पहिले पाऊल ठरले. या सर्व उत्पादनाची तपासणी ठाण्यातील ॲक्युरेसी प्रिसिशन अँड एक्सलन्स लॅबोरेटरीज येथे करण्यात आली आहे. त्याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज वैज्ञानिक पद्धतीने तपासले गेले. त्यानुसार रेसिपींमध्ये आवश्यक बदल करण्यात आले. म्हणजेच हे पदार्थ पारंपरिक असले तरी प्रमाणित आणि सुधारित आहेत. आज ही उत्पादने गडचिरोली बाहेरही पोहोचली आहेत. दुर्गम भागातून पुणे मुंबईतील बाजारपेठांपर्यंतचा त्यांचा प्रवास झाला आहे. पोषणासाठीही या उत्पादनाचा उपयोग होतोय. या व्यवसायामध्ये आजच्या स्थितीमध्ये यावर्षीच्या जसं 2025-26च्या कालावधी पूर्ण 6-7 महिन्यापर्यंत तर चा जो काळ होता तर आम्ही 35 महिलांनी काम केलेलं आहे. याच्या अगोदर पण आम्ही 20-25 महिलांनी काम करत होतो. त्याच्या अगोदर 10 महिलांनी आम्ही काम करत होतो. असं आमचं एक सुरुवात झाला. तर पुढल्या नेक्स्ट वर्षामध्ये तर आम्ही 50 महिला काम करू अशी आमची म्हणजे इच्छा आहे किंवा आम्ही करणारच. ॲनिमियाग्रस्त मुलांना मोहफुलाचे लाडू दिले जातात. गडचिरोलीतील अनेक शासकीय शाळांमध्येही हे लाडू नियमित पुरवले जातात. आज या उपक्रमातून दर वर्षाला 80 लाखांची आर्थिक उलाढाल होते. अनेक महिलांना नियमित उत्पादनाचा स्रोत मिळालाय. रोजगारासाठीची भटकंती थांबली आहे. की या मोहा संदर्भामध्ये जे काही प्रोडक्शन करत आहोत आम्ही आणि जे काही समोर करायची इच्छा आहे यामध्ये काय सर हेल्प करू शकतात किंवा याच्यामध्ये कसं समोर अजून जाता येईल, जास्तीत जास्त महिला कसे जोडतील आणि जास्त तालुके कसे जोडतील, या माध्यमातून मी सर्चला आलेली आहे. पौष्टिक आहार म्हणून आपण एक नैसर्गिक संपत्तीत मधला एक लोकांना आपण जे आपल्याला आहे सोनं पण आपल्याला खाता येत नाही, पण जिकडे भेटत नाही आपण त्या लोकांना आपलं सोनं किंवा आपलं एक चांगलं नैसर्गिक संपत्ती मधला एक आपण त्यांना देतो आहे. गडचिरोलीच्या या भागात मोहफुलाकडे पाहण्याची दृष्टी बदलत आहे. पूर्वी केवळ दारू निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या मोहफुलाला आता नवीन बाजारपेठ आणि नवीन ओळख मिळत आहे. वंदना गावडे यांसारख्या महिलांनी
मूल्यवर्धनाचा एक नवा मार्ग दाखवला आहे. खूप म्हणजे खूपच अडचणी यायला. मग कोणी खाल्लं की इथं कंकड आहे तुमच्या लाडूमध्ये, किंवा मट्टी आहे, किंवा कडवट आहे, ह्या साऱ्या खूप लोकांनी लाईफ सक्सेसफुल होतो किंवा नाही असं मला वाटलं, पण आज खरंच सक्सेसफुल स्टोरी आहे. आणि मी त्या खरंच एक सफलता झाली आमच्या जीवन गटाच्या एक 20-25 महिलांची. आणि आज त्यांच्या घरामध्ये एक महिन्याला 25,000 ते 30,000 रुपये त्या मोहाच्या लाडूच्या माध्यमातून एक त्यांचं मानधन म्हणून जातो आहे. आणि वंदनाताई स्वतःच्या गावापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. त्या गडचिरोलीतील विविध बचत गटांना प्रशिक्षण देतात. आपल्यासारख्या अनेक वंदना गावडे तयार करण्याचे त्यांचे ध्येय आहे, ज्यासाठी त्या अविरत परिश्रम घेत आहेत. मोहफुल व्यसनाचं नव्हे तर आर्थिक सक्षमीकरणाचं साधन बनत आहे. उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळ या उपक्रमाला प्रोत्साहन देत आहेत. जर पोषण आहारामध्ये जर आमचा मोहाचा लाडू जर केला, गडचिरोलीचा कुठला बी मोहाचा लाडू असेल, तर ते जर त्या योजनेमध्ये बसवून किंवा त्या याच्यामध्ये जर हप्त्याचा 1 किंवा 2 जरी दिलं, तरी आपल्या गडचिरोलीतला मोहा गडचिरोलीमध्येच होईल आणि त्याचा दारूला उपयोग न करता प्रोडक्शनमध्ये आणि लोकांना चांगले हे मिळेल. बरोबर आहे की नाही याचं? आणि हे केलं तर आपल्या माझ्यासारख्या अनेक बचत गटांना काम मिळेल. पूर्ण गडचिरोलीच्या करीब 50 ते 100 महिला बचत गट त्या कामामध्ये लागतील आणि चांगला रोजगार पण त्या तालुक्याला मिळेल, अशी माझी अपेक्षा आहे. मोहफुल परिषदेच्या माध्यमातून अशा उपक्रमांना मोठी बाजारपेठ मिळाली तर परिषदेचं आयोजन सार्थक होईल. परिषदेच्या माध्यमातून मोहफुलाचा गोडवा सर्वत्र पसरत राहू याच सदिच्छा.